झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. बाबा आढावासारखे एक ज्येष्ठ या महाराष्ट्रातील समाजातील तळागाळातील लोकांचं नेतृत्व करणारे उपोषणाला बसलेले आहेत. आज तिसरा दिवस आहे आणि ठीक आहे, एखाद्या राजकीय पक्षाने एखादी भूमिका मांडणं, परंतु बाबा आढावांसारख्या व्यक्तीनं जी भूमिका मांडली, सरकारने याची दखल घेण्याची आवश्यकता आहे. आणि ही जनभावना आहे, कारण ज्या पद्धतीनं निकाल लागले आणि ज्या पद्धतीनं निवडणुका लढल्या गेल्या त्याच्याविरुद्ध बाबा आढावांनी रणशिंग फुंकलेलं आहे. आणि याची जर वेळीच दखल नाही घेतली तर मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा एक जन आक्रोश निर्माण होईल आणि फक्त महाराष्ट्र नव्हे तर हिंदुस्थानामध्ये याच्या प्रकारचं आंदोलन उभं राहील. अशा प्रकारची स्थिती बाबा आढावांनी नेतृत्व केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात होऊ शकते असं आम्हाला वाटतं. पण ईव्हीएमवरती उत्तर देताना सातत्याने सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देणार आहे. ज्यावेळेला लोकसभेला तुमचे माणसं निवडून येतात, तुम्हाला लीड मिळते, त्यावेळेला तुम्हाला ईव्हीएम बद्दल डाऊट नसतो आणि जेव्हा विरोधक निवडून येतात त्यावेळेला तुम्ही ईव्हीएमच्या नावाने रान उठवता. हे पहा, आम्हाला हरण्याविषयी नाही, हरणं आणि जिंकणं निवडणुकीतली एक प्रक्रिया आहे. परंतु ज्या लोकांच्या जनमतच नव्हतं किंवा एखादा थोड्या 2-5 हजार निवडून येणार अशी स्थिती असताना तो 50-50 हजारांनी लाखांनी निवडून येतो आणि ज्याला जनतेनं बिलकुल आव्हेरलेलं आहे असे लोक लाख मतांनी निवडून येतात. प्रश्न तो आहे. मग जेवढी जनभावना असताना अशा पद्धतीनं निकाल लागणं, मला वाटतं हे ईव्हीएमवर आक्षेप सहज घेण्यासारखे उदाहरणं या महाराष्ट्रात बोटावर मोजणे नव्हे तर शेकडो हजारो उदाहरणं आहेत वेगवेगळ्या गावचे. आणि मग सगळ्यांचं जर असं म्हणणं असेल तर तुम्ही जर याच्यावर ईव्हीएमवर जिंकणार ठीक आहे ना, बॅलेटवर पण जिंकाल ना तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. जर तुमचं एवढंच जनमत आहे तर बॅलेटवरही जिंकाल तुम्ही, पण बॅलेटवर निवडणुका घेण्याची भूमिका का घेत नाही. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलायला सुरुवात झालेली आहे. 1,500वरून 2100 करतायत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एका घरामध्ये फक्त 2च महिलांना आता लाभ मिळणार असल्या स्वरूपाची सुद्धा चर्चा आहे. अजून सरकार आलेलं नाही. या सगळ्या कपोलकल्पित बाबी आहेत. परंतु 2100 नव्हे तर 3,000 रुपये लाडक्या बहिणीला दिले पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे. आम्ही अशा पद्धतीनं मागणी करणार आहोत. 2100 नव्हे तर 3,000 रुपये लाडक्या बहिणीला दिल्या पाहिजे आणि ज्या अटी शर्ती याच्यात कोणतीही कमी बिलकुल झाली नाही पाहिजे. शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याची भूमिका मांडलेली आहे. भारतीय जनता पार्टीने ही सुद्धा भूमिका पूर्ण झाली पाहिजे. निश्चित येणाऱ्या काळामध्ये या विषयावर आम्ही काही शांत बसणार नाही, या विषयावर निश्चित आवाज उठवू. नाना पटोलेंवरती आपण बोलला होता, एकंदरीत काँग्रेसच्या भूमिकेवर बोलला होता. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की या निवडणुकांमधनं शिकलं पाहिजे काँग्रेसने, पण नाना पटोले अजून याच्यावरती काही बोलत नाही. मी व्यक्तिगत कोणावर बोललेलो नाही, नाना पटोलेंवर पण मी बोललेलो नाही, ना काँग्रेसवर बोललेलो नाही. मी फक्त शिवसेनेच्या भूमिकेवर बोललेलो होतो, शिवसैनिकाच्या भूमिकेवर बोललेलो होतो. मी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या कोणत्या व्यक्तीविषयी मुळीच बोललेलो नाही, माझा तो विषय पण नाही. सरकार निकाल लागून 8 दिवस झाले जातात जवळपास, अजूनही 8 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाल्यावर अजूनही सरकार स्थापन होत नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुमची काय भूमिका आहे? सरकार तर खरं तर 2-3 दिवसात स्थापन व्हायला पाहिजे होतं, कारण क्लिअर मॅन्डेट मी म्हणेल भारतीय जनता पार्टीला. बाकीचे पक्ष त्यांच्यासोबत असले काय आणि नसले काय. भारतीय जनता पार्टी 145 जणांचं बहुमत सहज सभागृहात सिद्ध करू शकते. परंतु मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्वच कोणी करायचं याच्यावरच भारतीय जनता पार्टीत एकमत होत नसावं म्हणून दिलं होतं. बाकीचे जे कारण लोक म्हणतात हे नाराज ते नाराज, यांनी काही थांबलेलं नाही. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोणी करावं आणि कोणाला द्यावं याच्याच विषयी मला असं वाटतं, त्याच्यामुळं ही स्थिती निर्माण झालेली असावी. कोण नाराज कोण खुश याला मला असं वाटत नाही, या भावनेला कुठे इथं अर्थ होतो. बरं, समजा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहामध्ये स्वतःच्या बळावरती बहुमत सिद्ध करायचा प्रयत्न केला आणि त्यांना थोड्याफार जागा कमी पडल्या तर शिवसेना मदत करेल का त्यांना? उद्धव ठाकरे मदतीची गरजच नाही त्यांना, कोणाच्या तरी पण कोणच्या कमी गरजच नाही आहे. कारण कोणी आमच्याकडे आहेच नाही ना, आमची संख्या सगळी मिळून 40-45 आहे.
त्याच्यामुळे गरज आमची असायचं काही कारण नाही आहे. त्यांचं नॅचरली बहुमताने त्यांना अजितदादांनी पाठिंबा दिलेलाच आहे ना. 40-42 काही जागा आहेत अजितदादा. मिटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेचं आणि अजित पवारांचं सगळं काही मिटत नाही. त्या मिटत नसल्यामुळे ही लांबायला लागली. नाही, अजितदादांनी क्लिअर सांगितलेलं आहे की जे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं करणार त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार, असं अजितदादांची भूमिका जाहीर केली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे क्लिअर मॅन्डेट आहेच, क्लिअर बहुमत आहे. शरद पवारांनी टीका केली आहे की स्पष्ट बहुमत असताना सरकार स्थापन न होणं हे राज्यासाठी अशोभनीय आहे. बरोबर आहे, अनेक प्रश्न आहेत. आज निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सरकार नसल्यामुळे काय होतं बघा, काल 10 कोटी रुपये वफ बोर्डाला हे केले, वफ बोर्डाच्या विरुद्ध हेच बोंब मारत होते. आणि आता यांचं सरकार आहेच ना, काळजी व मुख्यमंत्री आहेच ना. त्यांना न सांगता निर्णय घेतात का अधिकारी? कुठंतरी निर्णय झालेलाच असेल ना. आणि म्हणून सरकार लवकरात लवकर स्थापन होण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. आता हे लाडकी बहिणीचा पण निधी वाढवला पाहिजे. हे सगळे विषय मला असं वाटतं या महाराष्ट्रासमोर आहेत. आणि सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की शिंदे दरेगावात गेले की मोठा निर्णय घेतात. मला माहीत नाही शिरसाटावर मी कशाला बोल घेणार असेल तर घेऊ दे, आपल्याला काय करायचं. काय मोठा निर्णय घेऊ शकतात? त्यांच्या पक्षाचं त्यांना माहीत, त्यांनाच विचारा, मी कसं सांगू शकतो त्यांचं. 288 पैकी 118 आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे हे अहवालातून समोर आले. त्यामुळे महाराष्ट्राचं असलं राजकारण नेतृत्व करणार असं प्रश्न होतो. असं नाही, राजकीय कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होत असतात म्हणून काय 118 जणांवर गुन्हे असले म्हणजे ते काय गुन्हेगार किंवा दरोडेखोर थोडी आहेत. उद्या रस्ता रोको करावा लागतो. एखाद्या आंदोलनामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी दगड फेकतो, ती केस काय त्या कार्यकर्त्यावर कुठे होती? जो नेतृत्व करतो त्याच्यावर होत असते. त्यामुळे अशा अनेक केसेस असतात आणि म्हणून अशा अनेक केसेस म्हणजे काय त्याचे गंभीर गुन्हे, मग तर याला काही अर्थ नाही. शिरसाटांनी आणखीन एक गौप्यस्फोट केलेला आहे की शिंदेना घेऊ नका, आम्ही सोबत येतो, असं ठाकरे गटाकडून भाजपला दिल्लीत विनंती केल्याचं शिरसाट. मला हे काही माहिती नाही ना, असं कुठंच नाही झालेलं. शिरसाट राष्ट्रीय नेते, त्यांना माहिती असेल, मला नाही माहिती. पण असे काहीच प्रयत्न नाहीत का तुमच्याकडून? काय आवश्यकता नाही. भाजपची नैसर्गिक युती होती, तो विषय नाही. आता त्याच्या फार पुढे आम्ही गेलेलो होतो. शक्यच नाही जुळणं, तार जुळणं. मला असं वाटतं ते शिरसाटांना माहिती असेल, मला काही माहिती नाही. ठाकरे ब्रँड राहण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित येणार अशा जोरदार चर्चा आहे. कसं बघतो याकडे? यायला पाहिजे का? तुमचं काय मत आहे? पण सगळ्या निवडणुकांचा पराभव झाला की अशा विषयावर चर्चा होत असते. तुम्ही सगळ्या निवडणुका मागच्या बघा, निवडणुका झाल्यावर 8-10 दिवस अशा विषयावर 2 ठाकरे एकत्र झाले पाहिजे का याच्याविषयी चर्चा होती. आता ह्या गोष्टी तेच ठरवतील ना, त्यात आमची भूमिका असण्याचं काही कारण नाही. आणि ओव्हरऑल जे बघतात तर राष्ट्रसाहेबांची भूमिका काय होती हेच कोणाला महाराष्ट्राला कळालेलं नाही आहे. सरकारच्या बाजूनं होती की सरकारच्या विरोधात होती? बाजूनं होती म्हणायचं तर त्यांच्याच विरोधात ते उभे राहिले, विरोधात होती म्हणायचं तर तेच म्हटले फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे. नेमकं काय होतं त्यांचं हेच कळालं नाही. त्याच्यामुळे जनतेनं मला असं वाटतं योग्य तो धडा त्याच्यातून त्यांनी घ्यावा, एवढंच. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये दुसऱ्या नंबरसाठी सध्या रस्सीखेच सुरू आहे. अजित पवारांनी अर्थमंत्रीपद घेतले, उपमुख्यमंत्रीपद ते घेतात. मात्र 2 नंबरला येण्यासाठी एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्रीपद आणि सोबत गृहमंत्रीपद मागितलं जातं. तर त्या 2 नंबरसाठी या 2 नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. हे पण या सगळ्या कपोलकल्पित गोष्टी कोण मांडतं कोण ठेवतं याला काही अर्थ नाही. ह्या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मंत्रिमंडळाचं खातेवाटप, कोण कोण शपथविधी घेतं त्याच्यानंतरच स्पष्ट होईल. खरं तर उपमुख्यमंत्री पदाला काहीच अर्थ नाही. उपमुख्यमंत्री म्हणजे जनरल सगळ्या कॅबिनेट मंत्र्यासारखं आहे. याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयानं, उच्च न्यायालयानं स्पष्ट भूमिका घेतलेली. हे एक नाममात्र मान देण्यासाठीचं पद आहे. बाकी उपमुख्यमंत्र्याला कोणता विशेष अधिकार आहे? काहीच नाही. जो कॅबिनेट मंत्र्याचा अधिकार तोच उपमुख्यमंत्र्याचा अधिकार. राज्यात 22 ठिकाणी उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. त्या ईव्हीएमवरती उमेदवारांना संशय आहे आणि शरद पवारांनी सुद्धा ईव्हीएमवर प्राथमिकदृष्ट्या संशय यायला लागलेला आहे असं म्हणतात. आत्ता 22ची संख्या आली. मला असं वाटतं ही मोठी संख्या आहे. जे निवडून आलेले किंवा पराभूत झालेले सत्ताधारी पक्षाच्या लोकांची सुद्धा त्या बाबतीत मागणी राहणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं अजून अनेक निवडणूक याचिका दाखल करायला 1 महिन्याचा वेळ आहे. आता व्हीपॅटच्यासाठी 6 का 8 दिवसाचा वेळ होता, परंतु निवडणूक याचिकेसाठी अजून 1 महिन्याचा वेळ आहे. अनेक याचिका याच्यात
सर्वोच्च न्यायालयात उच्च न्यायालयात जातील. तुमचा EVM वर संशय आहे का त्या प्रक्रियेवर संशय आहे? EVM वर, प्रक्रियेचं काय संशय? तिकडं गोंदियाला अपघात झाला होता मोठा, 11 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या कसं झालं? बस 10 लाख रुपये मदत पण झाली. 11 लोकांचा मृत्यू, तेव्हा 10 लाख. दुर्दैवी असा अपघात कशामुळे झाला? मानवी चुकामुळे झाला की अन्य चुकामुळे झाला, या ते टेक्निकल चुकामुळे झाला. परंतु जे काही मृत आहे त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करून त्यांना सरकारने जे शक्य होईल ती मदत केली पाहिजे. मुंबईतल्या तुमच्या घरासमोर संजय शिरसाट आणि त्यांच्या वाढदिवसाची बॅनर लावली. माझ्या घरासमोर बॅनर लागत असतात, त्यात शिरसाटांचं लागलं असेल. मी काय वाचलं नाही, मी पाहिलं पण नाही. ते तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला? असे दिवस नाही, असं काय बॅनर बिनर लावून दिवसणारा कार्यकर्ता काय? विचारायला येत मला राहून जाईल. नाना पटोलेंची भूमिका EVM बद्दल आता त्यांना EVM वर आक्षेप नाही आहे. आता नाना पटोलेंना आता EVM वर आक्षेप नाही आहे, त्यामुळे त्यांची भूमिका बदलली संभ्रम असं नाही. कोणत्या व्यक्तीची भूमिका नसते, पक्षाची भूमिका असते. EVM विषयी त्यांनी खरं तर बराच अभ्यास केलेला आहे. त्यांनी काल प्रश्न विचारलेले की रात्री 11:30पर्यंत मतदान कुठं चालू होतं, कारण 5 वाजेपर्यंत वेगळी मतदानाची आकडेवारी होती, 6 वाजता ती वेगळी कशी झाली, मतदानाचे नियम काय आहे. 6 वाजता मतदान बंद होतं, जे 100 मीटरच्या आत असतात तेवढ्यांनाच 6 असे 75 लाख लोकांनी मतदान 6 वाजेच्या नंतरच्या ह्याच्यात केलं, अशा प्रकारची नोंद आहे. त्याच्याविषयी त्यांनी चांगला अभ्यास केला आणि वाटतं त्याचे पुरावे जसजसे समोर येतील त्या संदर्भात निवडणुकीतील धांदली ज्याला म्हणता येईल, गोंधळ, ही समोर येईल. नाही, ते असं म्हणतात की आम्ही EVMच्या विरोधात नाही आहे, आमचं टक्क्यांवर आक्षेप आहे, फक्त त्यांचं निवडणूक आयोगावर आक्षेप. हे तुम्हीच आता सांगितलं खरगे साहेबांनी काय भूमिका मांडली. राहुल गांधी देश पातळीवर EVM विरोधात पदयात्रा करतात, त्यामुळे काँग्रेस पक्षाचं तर EVM ऑब्जेक्शन आहेच. संभ्रम आहे काँग्रेसमध्ये. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी आरोप केला नाना पटोलेवरती की यांनी नाना पटोलेंवर सरळ RSSला मदत केली. आता पराभवानंतर काही मत व्यक्त केले जात असतात. RSSला मदत करायचा काय संबंध? RSS एक स्वतंत्र संघटन आहे, त्यांना नाना पटोले मदत करण्याचा काय संबंध? हिंदी एकच. हाँ आदि वाई क्या चाहिए? आपका विषय EVM से लेके है या इलेक्शन कमीशन की व्यवस्था से लेके है, क्या बताएंगे आप? हमारा विषय दोनों बारे में, क्योंकि इलेक्शन कमीशन जिस प्रकार जो पार्टी पावर में उसको मदद करने की कोशिश करती है और मदद करने के कोशिश में अनेक जगह अनेक धांधली भी वोटिंग में हुई है. उदाहरणार्थ मिसाल पे देखा जाए तो वोटिंग कितना हुआ, फिर उससे ज़्यादा काउंट कैसे हुआ, वोटिंग कितना हुआ, कुछ जगह कम कैसा काउंट हुआ, EVM की बैटरी कैसी थी, EVM खुले क्यों थे, ये सब बातें तो आती है. लेकिन इसमें इलेक्शन कमीशन भी हर जगह देखी जाए तो जो पावर में पार्टी है उसको मदद करने का प्रयास करती है. इसलिए हमारा ये सब क्यों होता है, इलेक्शन कमीशन कोई किसी को मदद करने का ट्राई करता है, उस वक्त ये बातें होती है और ये वैसी हुई है. इसलिए दोनों व्यवस्था पे हमारा सवाल है. एक राजनीतिक सवाल, महाराष्ट्र में सरकार को मैंडेट मिलके, पार्टियों को मैंडेट मिलके 8 दिन का समय हो चुका है, क्यों सरकार अभी तक महाराष्ट्र में बना नहीं है? मेरा ख्याल से तो अभी और 8 दिन नहीं बन सकते, ऐसी स्थिति है, क्योंकि भारतीय जनता पार्टी में शायद नेतृत्व का सवाल होगा, इसलिए ये प्रोसेस बाकी है और मुझे नहीं लगता 8 दिन, अभी और 1 हफ्ता तो भी ये प्रोसेस होगी. एक आखिरी सवाल है, शिवसेना ने आने वाले नगर निगम के और छोटे चुनाव जो है वो अकेले लड़ने चाहिए, ऐसे आपने एक भावना व्यक्त की थी. क्या इस भावना पे आगे बात हो सकती है पार्टी में, क्या इस पर चर्चा हो रही है? ऐसा मैंने कहीं कहा नहीं. अभी जो लोकल चुनाव है, अभी तो 22 जनवरी 2025 को हेयरिंग है कोर्ट में, उसके बाद में पूरी वार्ड रचना है, रिजर्वेशन है, ये सब बातें देखी जाए तो 6 महीने से 1 साल लग सकता है. इसलिए अभी उस पर बात करना गलत होगा. क्या अकेला लड़ने के सोच रहे हैं? नहीं, ऐसा नहीं. स्थिति हर जगह की स्थिति अलग अलग होती है, स्थानीय निकाय में हर जगह की स्थिति अलग अलग होती है. जिस प्रकार स्थिति है, कार्यकर्ता की भावना है, उस प्रकार निर्णय लेंगे.
दिल्ली में जब बैठक हुई एकनाथ शिंदे की, बैठक के बाद सीधा उनके गांव में चले गए। हाँ, तो गए होंगे गांव में, अभी कुछ खेती नाराज देखने। है बताए जा रहे हैं। नाराज का अब खेती देखने गए होंगे ना, नाराज क्या सवाल है, उनको 2.5 साल रखे थे ना। अभी खेती की स्थिति क्या है, किसानों की स्थिति क्या है समझने गए होंगे। दादा, राज्यभर गर्भपाताच्या अवैधपणे गोळ्या भेटत आहेत, कुठल्या प्रकारची त्याला पावती दिली जात नाही किंवा नशेच्या गोळ्याचा कारभार जो आहे तो कोट्यावधीपर्यंत पोहोचलाय, काय सांगा? मागच्या काळात अशा काही वैद्यकीय व्यावसायिकावर कारवाई झालेली होती. मात्र राज्याचं आरोग्य विभाग सध्या सरकारच नसल्यामुळे झोपलेलं असावं. या आरोग्य विभागात लवकरात लवकर जागं व्हावं अशा प्रकारची परमेश्वरची आणि प्रार्थना करतो. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.